बुलढाण्याच्या चिखला गावामध्ये पुन्हा शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला। काल रात्री शिवभक्तांकडून पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे। याआधी पुतळ्यावरून 2 गटात वाद झाला होता। यात महिला देखील जखमी झालेली होती। जोपर्यंत महिलेला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी घेतली आहे। तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी इथं येऊन जातीय वाद वाढवल्याचा आरोप वंजारी समाजाचे नेते विनोद वाघ यांनी केलेला आहे। जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला काकड या गावामध्ये पुतळ्यावरून 2 वाद झाला होता। अर्धकृती पुतळा बसवण्यात आला होता, त्यानंतर वाद झाला, वादामध्ये हाणामारीमध्ये रूपांतर झालं। त्यानंतर मनोज जरांगे पाटील इथे आले, त्यांनी शांततेचं आवाहन केलं, काही चिथावणीचं पण काही वातावरण केलं, तयार प्रयत्न केला। त्यानंतर आता रात्री पूर्णकृती अश्वारूढ पुतळा इथे बसवण्यात आला आहे। आता पाहू शकतो आपण की या चिखला काकड गावामध्ये छत्रपती शिवरायांचा शिवप्रेमींनी हा अश्वारूढ पुतळा इथे बसवलेला आहे आणि आता इथे शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत आणि पोलिसांचा तगडा बंदोबस्त या गावामध्ये ठेवण्यात आलेला आहे। कुठलाही वाद होऊ नये, वाद चिघळणार नाही, 2 समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करताना दिसत आहे। आणि या गावामध्ये बरेच नेते मंडळी, आमदार, खासदार, मंत्री महोदय वगैरे इथे येऊन ते भेटी देत आहेत आणि पाणी करतायत, शांततेचं आवाहन केलं जात आहे। मात्र आता त्या पलीकडे जाऊन आता दुसऱ्या समाजातील वंजारी समाज रस्त्यावर उतरलेला आहे आणि उद्या त्यासाठी मोठी सभा आयोजित केली आहे, त्यामध्ये सत्य बाहेर येणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे। कॅमेरामॅन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम टीव्ही, चिखला काकड, बुलढाणा।